आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातील संभाजीनगर अहवा मार्गावरील द्याणे फाट्यावर घडलेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे। सतीश माणिक कापडनीस वय वर्ष 61 राहणार द्याणे तालुका सटाणा असं मृत व्यक्तीचं नाव असून ते प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जात होते। मिळालेल्या माहितीनुसार ज्ञाने गावातील 3 ज्येष्ठ नागरिक रोजप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडले होते। यावेळी संभाजीनगर अहवा रस्त्यावर द्याणे फाट्याजवळ अज्ञात 4 चाकी वाहनानं त्यांना जोरदार धडक दिली। अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला। या धडकेत 3घही जखमी झाले होते, त्यापैकी 2घांची प्रकृती गंभीर होती। गंभीर जखमी झालेल्या सतीश कापडनीस यांच्या मणक्याला जबर मार लागल्याने त्यांच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। मात्र उपचारादरम्यान बुधवार दिनांक 8 रोजी सकाळी 10 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनाने ज्ञाने गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। दरम्यान त्यांच्या पार्थिवावर ज्ञाने येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई व सून असा परिवार आहे। या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। फरार वाहन चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत।